सत्र न्यायालय मीरा भाईंदर येथे हलवण्यास ठाणे कोर्टातील वकिलांनी विरोध केला आहे। मीरा भाईंदर न्यायालयामध्ये सद्यस्थितीमध्ये 3 कोर्ट आहेत। या 3 कोर्टाकडे 7 ते 8 कोर्टाची कामं आहेत। असं असताना केवळ 4 कोर्ट रिकामी आहेत असं दाखवून ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर भाईंदरला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केवळ काही लोकांच्या स्वार्थासाठी आणि राजकीय अट्टाहासापोटी चालू आहे। दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर यांचा कामाचा एकंदरीत व्याप्ती पाहता त्याकरिता सुद्धा कमीत कमी 4 ते 5 कोटी अधिकचे लागणार आहेत। असं कोणीही इमारती आणि सोयीसुविधा मीरा भाईंदरकडे उपलब्ध नाहीत। जिल्हा न्यायालयासाठी अधिकची 5 न्यायालय लागणार आहेत, ती सुद्धा उपलब्ध नाहीत। अशा प्रकारे न्यायालय मीरा भाईंदरला गेल्यास ठाणे न्यायालय हे केवळ ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीपुरतं मर्यादित राहील। तसेच हे सर्व ठाणे जिल्ह्याचे महत्त्व कमी करण्यासाठी चाललेले राजकीय षडयंत्र आहे का अशी देखील शंका येते। असं झाल्यास सर्व गोष्टींचा त्रास सामान्य जनतेला अधिकच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात ठाणे जिल्हा बार असोसिएशनने येऊन ठराव करून या निर्णयाला विरोध केला आहे। ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी हा निर्णय बदलला नाही तर 2 ते 3 दिवस आम्ही सर्व वकील बांधव हाताला काळी फीत लावून निषेध व्यक्त करणार। मात्र 2 दिवसानंतर पूर्णपणे काम बंद आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। ठाणे कोर्टापासून वाशी कोर्ट त्यानंतर भिवंडी कोर्ट वेगळे करण्यात आलं असताना मीरा भाईंदर येथे पूर्वीच कनिष्ठ न्यायालयाने हलवण्यात आले आहेत। मुळात ठाणे कोर्टात 7,000च्या जवळपास वकील कार्यरत असून जर कामाची अशीच विभागणी होत गेली तर थेट कोर्ट फक्त ठाणे शहरापुरतच मर्यादित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे वकिलांना काम मिळणं अवघड होणार आहे। त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा अशी आमची मागणी असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे। सर, मीरा रोडमध्ये जे मीरा भाईंदरसाठी ऑलरेडी गेल्या वर्षी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तराची कोर्ट गेलेली आहे। ऑलरेडी तिथे आहे तेच काम खूप आहे। कोर्टाची संख्या अपुरी ठरते, न्यायाधीशांची संख्या अपुरी ठरते, गेलेल्या केसेस मिळत नाही आहे, 200-250चा बोर्ड असतो, मॅटर चालत नाही आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा तिथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायालय नेण्याचे प्रस्ताव दिसतो आणि त्या दृष्टीने आम्हाला पत्र मिळालं होतं माननीय जिल्हा न्यायाधीशांकडनं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणून। त्यामुळे आम्ही आत्ता कालच जनरल बॉडी घेतली 6 तारखेला आणि सगळ्या सभासदांचा त्याच्यावर त्या पत्रावरती आणि एकंदरीत जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सखोल चर्चा झाली, प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि शेवटी असा निर्णय झाला की आपण 2 दिवस काळ्या फिती लावून काम करायचं, जेणेकरून वरिष्ठांना म्हणजे डिस्ट्रिक्ट न्यायालय, उच्च न्यायालय यांना आमच्या दुःख समजेल की आता ठाण्यातनं जर हे मीरा भाईंदरचं वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय जर गेलं तर हे ठाणे कोर्ट फक्त ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुरतं मर्यादित राहणार आहे। वकिलांची संख्या 7,000 आणि काम अतिशय कमी अशी अवस्था या ठाण्या न्यायालयाची होणार आहे। गेल्या वर्षी वाशीचं बायफर्केशन झालं, भिवंडीचं बायफर्केशन झालं, त्यामुळे ऑलरेडी या इथे कामं कमी झालेली आहे। वकिलांच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे सर्व वकिलांनी हा लढा द्यायचा ठरवलेला आहे। लढा देताना आम्ही आमची बाजू जिल्हा न्यायाधीश सर आणि उच्च न्यायालयांकडे निश्चितच मांडू आणि मला आशा आहे की खरी जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर कदाचित मांडली गेली नसते ती आम्ही मांडल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मीरा भाईंदरला हे कोर्ट नेलं तर फायद्यापेक्षा बराच तोटा होणार आहे। लिटिगेशन म्हणजे जे लिटिगंट आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तिथे जागा अपुरी आहे आणि एवढा मोठं काम तिकडे सांभाळण्यासारखं माझ्या मते शक्य नाही आहे। तर आमचा प्रयत्न तर चालू आहे। आता आज उद्या काय होतं त्याची वाट बघतोय। काय वाटतं याच्या निर्णयामध्ये बदल होईल? आशा तर आहे की सगळे सरासर विचार करून, सगळे न्यायमूर्ती असल्यामुळे, न्यायाधीश असल्यामुळे वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करणार, ते नक्की आमची बाजू ऐकून घेतील ते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय रद्द करण्यात येईल त्यांच्या वतीने आणि जे पूर्ववत आहेत त्याप्रमाणे काम चालू होईल। निर्णय रद्द झाला नाही तर वकील संघटनेचं पुढचं पाऊल काय? निर्णय रद्द झाला नाही तर कालच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही वकिलांनी आवाहन केलेले की कामावरती स्वेच्छेने अलिप्त कामापासून राहायचं। हे 2 दिवसाचा अशा प्रकारचा काळ्या फीत लावून निषेध झाल्यानंतरचा आता परवा बघू आता कसं काय होतं, पण आम्हाला ती वेळ येणार नाही अशी आशा आहे। 1-2 दिवसात काहीतरी
चांगलं घडेल, गोड बातमी मिळेल असं वाटतंय. आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कदम साहेब, त्याचप्रमाणे इथे कमिटी मेंबर्स यांनी जो निर्णय हायकोर्टने घेतला होता त्या जनरल बॉडीमध्ये आम्ही त्या निर्णयाबाबत रिझॉल्युशन पास करून त्याचप्रमाणे बहुमत घेऊन त्या निर्णयाला आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि या असा आक्षेप आम्ही नोंदवतो आहोत. तो प्रोटेस्ट करून नोंदवतो आहोत. 2 दिवस आमचं काळी फीत लावून प्रोटेस्ट करणार आहोत. काम मात्र कोर्टाचं करणार आहोत. पण त्यानंतरही जर त्यांनी आम्हाला आमची मागणी जी रास्त आहे ती जर त्यांनी केली नाही तर मात्र मग आम्हाला नाईलाजास्तव कोर्टाचं कामकाज हे बंद ठेवावं लागेल असा आमचे अध्यक्ष आप्पा कदम जनरल बॉडीचं आहे. यांनी मीटिंग घेऊन जनरल बॉडीतर्फे असा निर्णय घेतलेला आहे.